सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या सुधारित पाणी पुरवठा योजनेचा महत्त्वपूर्ण आढावा महापौर विनायक कोंडेल यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात घेण्यात आला। MITRचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर सखोल चर्चा झाली। सुमारे 1378 कोटींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात शहरासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्रे, जलकुंभ, 1117 किलोमीटर नवीन वितरण जाळे, सौर ऊर्जा प्रकल्प आदी कामांचा समावेश आहे। सध्या 277 MLD पाणी उपलब्ध असतानाही जुनी आणि अपुरी वितरण व्यवस्था हा मोठा अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट झाले। वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर 2030 ते 2060 या कालावधीतील पाणी गरजांचा विचार करून योजना आखण्यात येत आहे। या योजनेत महानगरपालिकेचा 25%, केंद्र शासनाचा 25% आणि जागतिक बँकेचे 50% आर्थिक सहाय्य प्रस्तावित असून BOT पद्धतीद्वारे खासगी गुंतवणूकही आकर्षित केली जाणार आहे। येत्या 2 ते 3 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन असून कोणताही नवीन कर न लावता महसूल वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ही योजना निर्णायक ठरेल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केलाय।